मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 18 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणाची मॉरिशसमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए अनुराग श्रीवास्तव, ऑप्शन बी पंकज तिवारी, ऑप्शन सी राजेश कुमार, ऑप्शन डी अनुप शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अनुराग श्रीवास्तव. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. अनुराग श्रीवास्तव यांची कोणत्या देशातील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी मॉरिशस, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मॉरिशस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. 19वी G20 परिषद 2024 कोणत्या देशात होत आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ब्राझील. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. 2024ची कितवी G20 परिषद ब्राझीलमध्ये होत आहे? ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 19. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 19. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. डेन्मार्क देशाची व्हिक्टोरिया शार्थ-थेल्विग ही कितवी विश्वसुंदरी ठरली आहे? ऑप्शन ए 75, ऑप्शन बी 73, ऑप्शन सी 72, ऑप्शन डी 71. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 73. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या देशाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारत देशाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून त्याची निर्मिती कोणी केली आहे? ऑप्शन ए इस्रो, ऑप्शन बी CRPF, ऑप्शन सी HAL, ऑप्शन डी DRDO. याचा आन्सर आहे ऑप्शन डी DRDO. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. भारताने यशस्वी चाचणी घेतलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेग ताशी किती किलोमीटर आहे? ऑप्शन ए 5800, ऑप्शन बी 6200, ऑप्शन सी 6300, ऑप्शन डी 6400. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6200. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन ए 130, ऑप्शन बी 127, ऑप्शन सी 128, ऑप्शन डी 129. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 129. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए फिनलँड, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी आइसलँड, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आइसलँड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 अहवाल कोणी जाहीर केला आहे? ऑप्शन ए वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम्स, ऑप्शन बी वर्ल्ड बँक, ऑप्शन सी RBI, ऑप्शन डी SBI. याचा आन्सर आहे ऑप्शन ए वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. WEFने जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 नुसार आइसलँड किती निर्देशांकासह प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए 91.5%, ऑप्शन बी 95.5%, ऑप्शन सी 92.5%, ऑप्शन डी 93.5%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 93.5%. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या देशाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए नायजेरिया, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी मलेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नायजेरिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. नायजेरियाच्या दुसऱ्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू, ऑप्शन बी धनंजय चंद्रचूड, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी जगदीप धनखड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. नॅशनल प्रेस डे कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 18 नोव्हेंबर, ऑप्शन बी 17 नोव्हेंबर, ऑप्शन सी 19 नोव्हेंबर, ऑप्शन डी 15 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 17 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024साठी आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए आशुतोष गोवारीकर, ऑप्शन बी पंकज कुमार, ऑप्शन सी शेखर कपूर, ऑप्शन डी राजकुमार हिरानी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आशुतोष गोवारीकर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. कोणत्या राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये AFSPA कायदा लागू करण्यात आला आहे? ऑप्शन ए नागालँड, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी सिक्कीम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मणिपूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप 2024मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहे? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 9. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप 2024मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 21, ऑप्शन सी 23, ऑप्शन डी 24. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 24. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.